सोनम वांगचुक तिथे जंतर मंतरवर उपोषणाला बसलेत. आज 18-19 दिवस आहे, पण सरकारमधल्या कोणालाही असं वाटत नाही की तिकडे जाऊन त्यांची विचारपूस करावी, त्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून घ्याव्यात. ही सरकारमधली माणसं इतकी कोडग्या कातडीची झालीत ना, इतक्या दगडाच्या मनाची झालीत ना, की त्यांना काही वाटत नाही या गोष्टीबद्दल. एखादा माणूस जगतोय काय मरतोय काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. तुम्ही विचार करा, याच्या आधीही अशी आंदोलनं होत होती, उपोषणं होत होती. अण्णा हजारेंचं तुम्ही उपोषण बघितलं असेल. तेव्हा आपले विलासराव देशमुख हे सरकार आणि अण्णा या दोघांमधले एक दुवा होते. ते अण्णांची मागणी समजून घेत होते, त्याच्यावर सरकारशी बोलत होते. लोकशाहीने तो हक्क दिलाय आपल्याला आंदोलनं करण्याचा. आणि आज ही आंदोलनं जी केली जातात आहे त्याला सरकारकडून विचारलंही जात नाहीये, विचारायला माणूसही पाठवला जात नाहीये. म्हणजे कोणत्या पद्धतीचं राजकारण चाललं असेल. पण याला जबाबदार कोण माहितीये का? याला जबाबदार आपण आहोत, याला जबाबदार जनता. हे इतकं अमर्याद अधिकार आपण त्यांना देऊन ठेवलेत ना, ही शक्ती जी देऊन ठेवली आहे ना, त्याचे हे परिणाम आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता यांची. आता 2-3 वर्ष निवडणुका नाही आहेत. ह्यांना वाटतंय आम्ही जे करू ते करू, आम्ही काहीही करू, आम्हाला कोण विचारणार आहे. नीटचे पेपर फुटतात आहे, TETचे पेपर फुटतात आहे, बाकी ज्या ज्या गोष्टी या सगळ्या घडतात आहे, याच्या विरोधात बोलल्यानंतर भारतीय जनता पक्षाची IT सेल त्या व्यक्तीला देशविरोधी दाखवण्यासाठी जीवाचं रान करते. आणि या गोष्टीसाठी म्हणून सगळा पैसा वापरला जातोय. पण सरकारला प्रश्न विचारणारे माणसं या सरकारला नको आहेत. सोनम वांगचुक सारखा माणूस ज्याच्यावर मागे चित्रपट येऊन गेला, लोकांनी डोक्यावर घेतला आणि यांना मोदी सरकारने पुरस्कार दिला होता मागे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कसं आहे माहितीये का? आपल्या सोयीचा असला ना मग तो चांगला, आपल्या विरुद्ध बोलला की मग तो देशद्रोही. त्या माणसाला मागे जेलमध्ये पण टाकलं. पण असा माणूस ज्याने शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवली, की त्या लडाख सारख्या दुर्गम भागामध्ये जिथे अजूनपर्यंत काही जागी तर गाड्या पण जात नाहीत, अशा ठिकाणी तिथल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी, तिथल्या मुलांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी तो माणूस झटतोय. अशा माणसाची किंमत नसावी, सरकारला नसावी. आणि मग दरवर्षी आकडे येतात. आपल्या देशातले उद्योगपती, आपल्या देशातली चांगली माणसं जे शिक्षित आहेत, ज्ञानी आहेत, अशी माणसं देश सोडून जातात. ते या वातावरणामुळं. आपण या गोष्टीला गांभीर्याने घेणार आहोत की नाही? आपण सरकारला प्रश्न विचारणार आहोत की नाही? मी परत सांगतो, सोशल मीडियावर क्रांती घडणार नाही. त्या माणसाला आपण जपलं पाहिजे. आजकाल आंदोलनं करणारी माणसं खूप कमी राहिली आहेत. आपण आपला राग फक्त सोशल मीडियावर व्यक्त होतो, आपण व्यक्त झालो, आपली जबाबदारी संपली. पण नाही, आज त्या माणसाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? आणि सरकार, मला असं वाटतं हे सरकार त्या गोष्टीची वाट पाहतंय का? काही गोष्ट होण्याची वाट बघताय का? पण लोकांच्या रागाचा उद्रेक होण्याची वाट बघण्यापेक्षा सरकारमधल्या कोणीतरी तिकडे जावं, त्यांच्याशी बोलावं. त्या सगळ्या पेपर फुटीला जो मंत्री जबाबदार आहे, ज्या मंत्र्याच्या हातात ते खातंय, धर्मेंद्र प्रधान, त्याच्या राजीनाम्यासाठी काहीतरी पाऊल पुढे टाकावं, काहीतरी करावं. पण सरकार नक्की वाचवतंय कोणाला? या अशा पापी माणसांना वाचवणार आहे का? या राजकारण्यांना ज्यांना जनतेचं काही पडलं नाहीये, त्या अशा माणसांसाठी, अशा चांगल्या माणसांचा बळी देणार आहे का सरकार? भारतीय जनता पक्षाची IT सेल मीम बनवतात त्या माणसावर. ही जे लोक आहेत ना, त्यांच्या घरातलं कोणी जाईल ना, त्यांच्या घरापर्यंत या जेव्हा गोष्टी येतील आणि त्यांच्या घरातला एखादा व्यक्ती आत्महत्या करेल, त्यांच्या घरातला कर्ता मुलगा किंवा कर्ता पुरुष ज्यावेळी आत्महत्या करेल, त्यावेळी समजेल या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला. आज तुम्हाला पैसे मिळतात या गोष्टीचे, सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याचे, उत्तरं देण्याचे, शिव्या देण्याचे, या गोष्टी फिरून लवकरच तुमच्यावर येतील आणि याव्यात. तोपर्यंत तुम्हाला याचं गांभीर्य समजणार नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.